यवतमाल जिले के धनोरा तालुका उमरखेड़ में विकास कार्यों में कथित गड़बड़ियों और जल संधारण विभाग में भ्रष्टाचार के गंभीर आरोपों को लेकर जिला परिषद प्रशासन के खिलाफ गुस्सा फूट पड़ा है। जिला परिषद कार्यालय यवतमाल के सामने सोमवार 16 फरवरी 2026 से भूख हड़ताल शुरू कर दी गई है, जिससे प्रशासन पर सीधी कार्रवाई का दबाव बढ़ गया है। संयुक्त यूनाइटेड जर्नलिस्ट एसोसिएशन के पदाधिकारी रामदास अंबादास कांबले, शेख इरफान, शेख ईसा और सुरेंद्रनाथ पंजाब राव दलवी ये सब भूख हड़ताल में शामिल हैं। उनका कहना है जब तक दोषियों के खिलाफ ठोस कार्रवाई नहीं होती आंदोलन जारी रहेगा। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि कब्रिस्तान तक जाने वाली सीसी रोड का काम किए बिना बिल पास किया गया और सार्वजनिक शौचालय के घटिया निर्माण की शिकायतों को नजरअंदाज किया गया। साथ ही जल संधारण विभाग में लाखों रुपए के भ्रष्टाचार, बांध तालाब योजनाओं में गड़बड़ी और अवैध मिट्टी लाइसेंस जारी करने जैसे गंभीर आरोप लगाए गए हैं। उन्होंने संबंधित अधिकारियों को तत्काल निलंबित कर आपराधिक मामला दर्ज करने की मांग की है। पूर्व में कई बार शिकायतों के बावजूद कार्रवाई न होने पर अब आंदोलन तेज करने की चेतावनी दी गई है। यवतमाळ जिल्हा परिषद कार्यालयासमोर उमरखेड तालुक्यामध्ये मोजे धानोरा येथील प्रधानमंत्री ग्राम आवास योजनेमध्ये मागील 2 वर्षामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून येथील अधिकाऱ्यांनी जी संपत्ती जमवली आहे त्या संपत्तीची चौकशी करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी। त्याच्यात ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी या सर्व लोकांचा समावेश आहे। तसेच दुसरा मुद्दा मोजे धानोरा येथील सीसी मशानभूमी ते रस्त्याचे बांधकाम रेकॉर्डला दाखवले रस्त्याचे बांधकाम झाले म्हणून, परंतु आज रोजी तिथे रस्त्याचे बांधकाम कुठलेही नाही, त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत, परंतु या लोकांनी त्या रस्त्याचं बिल काढलेलं आहे। असे गंभीर बाब असताना सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या कार्यालयासमोर असे महत्वाचे मुद्दे घेऊन बसले असताना उपोषणकर्ते शेख इरफान, संयुक्त पत्रकार संघाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष, तसेच सुरेंद्रनाथ दळवी पत्रकार संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष, त्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे तो मोजे धानोरा येथील सार्वजनिक बांधकाम शौचालयाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेले आहे। निकृष्ट दर्जाचे बांधकाम आम्ही प्रत्यक्षदर्शनी पाहणी केली असता तिथे त्या बांधकामाचे सखोल अशी चौकशी करून तिथे आज रोजी त्या क्वालिटी कंट्रोलनी चौकशी करण्यात यावी आणि चौकशी केल्यानंतर ते बांधकामाचं मूल्यांकन करण्यात यावं आणि त्या बांधकामाचं मूल्यांकन केल्यानंतर तिथे प्रत्यक्षात कळेल इंजिनिअरच्या माध्यमातून की ते बांधकाम किती रुपयाचं आहे। असा हा लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करून या संबंधित अधिकाऱ्यावर उमरखेड तालुक्यातील या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई होत नाही। त्याला राजकीय हस्तक्षेप आहे। त्या अधिकारी सांगतात की आम्हाला राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप असल्यामुळे आमचा कोणी काही वाकडं करू शकत नाही, प्रशासन आमच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही, परंतु या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन चौथा मुद्दा जो आहे तरी पुसद येथील उपविभागीय जलसंधारण अधिकारी सीमा तायडे मॅडम ह्या साधारणतः 1/9/2018 ते आज रोजी 2026 पर्यंत साधारणतः 8 वर्ष होते। त्या 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 3 वर्ष प्रभारी म्हणून राहिल्या आणि 5 वर्षी ते डेप्टी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या 4 तालुक्यामध्ये येणारे जे जलसंधारणचे धरण असतील, जे जिल्हा परिषद विभागाअंतर्गत येतात, त्या धरणामध्ये दुरुस्तीचे काम असतील किंवा त्याच्यामध्ये नवीन प्रमा असतील किंवा प्रस्तावित कामे असतील किंवा झालेली कामे आहेत, याची सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांनी जी अमाप संपत्ती जमवलेली आहे त्या संपत्तीची त्यांनी अमाप भ्रष्टाचार केलेला आहे, या संपत्ती चौकशी करण्यात यावी। हे चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि प्रशासनाने दखल न घेतल्यास आम्ही महाराष्ट्र लेवलवर सर्व तालुक्यामध्ये, सर्व जिल्ह्यामध्ये
महाराष्ट्र संयुक्त पत्रकार संघाच्या वतीने आंदोलन करू आणि प्रत्येक जिल्हा परिषद समोर हे उपोषण कायम ठेवू याची नोंद घ्यावी. नमस्कार.